तुमचे नातू नाता तुमच्या सोबत असतील आणि शाळेच्या गेटच्या बाहेर तुम्ही चालत असणार आणि ते तुम्हाला सांगतील की ही माझी शाळा आहे. मग तुम्ही म्हणणार छातीला फुले फुलण्याची वाऱ्यावर मन डोलण्याची ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. या शाळेत तुमच्या छातीतली फुलं फुललेली आहे, वाऱ्यावर तुमची मन डोललेली आहे. Too much water has been flown under the bridge during 20 years time. 20 वर्षाच्या कालावधीत तुम्ही सर्वांनी वेगवेगळ्या वाटा चोखंदळले. तुम्ही सर्वांनी एज्युकेशनल, फॅमिलियर, सोशल टुरिझम केलं आणि 20 वर्षांनी एका स्पॉटला तुम्ही आज भेटला. आज आमचा जो पगार आहे तो पगार काही विद्यार्थ्यांचा सुरुवातीलाच आहे आणि आम्ही शासकीय शाळेत नोकरीला आहोत. त्याचबरोबर आमच्या पगाराच्या 5 भाग केले तरी सुद्धा त्यांचा पगार पूर्ण होत नाही असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पण इथं कदाचित आमच्या इतकं, कदाचित आमच्यापेक्षा जास्त काम करतायत. मेहनत त्यांच्याकडून वेगवेगळ्या संस्था करून घेत आहेत, खासगीकरण वाढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये संसार सांभाळून, समस्या जीवनाच्या सांभाळून, दुःख कवटाळून, काही वेळेला टाळून तुम्ही एकत्र आहात आणि शाळेकरिता तुमच्या मनात जी पूर्वी जागली तेच खरं जीवन आहे. जीवन दुसरं तिसरं काही नाही. असाच आपला टप्पा कुठेतरी आपण टप्प्याटप्प्यावर भेटत जाऊ आणि आपलं अशाच प्रकारचं टुरिझम पूर्ण होणार आहे. त्यावेळेला लहान तुम्ही बऱ्यावर असतात. कालांतराने बाजारात कुणी जे भेटतं कळ्यावर दोन खांद्यावर बायको मागे थैली धरून चालत असते. असा तो एक कालखंड असतो. लहान लहान तुमच्या संगीला आज गोड फुलं तुमच्या संसारात फुललेली आहे आणि तुम्हालाही वाटतं जसं आपण जीवनामध्ये काहीतरी केलं तसं त्यांनी करावं, त्यापेक्षा जास्त करावं. आपण जीवनामध्ये कदाचित काही नाही केलं पण त्यांनी करावं असं तुम्हाला फिलिंग जाणवत असेल. पण बाळांनो एक लक्षात घ्या, जीवनाच्या टप्प्यावर कोणतं वळण केव्हा येईल सांगता येत नसतं. त्यामुळे प्रत्येक प्रसंगाला तयार राहा. प्रत्येक प्रसंगातून तुम्ही सावरून पुढे तर जाऊ शकता जेव्हा तुमचं स्वतःचं मनोबल पक्क असेल. समाजामध्ये सपोर्टिव्ह सिस्टम खूप आहे, समाजामध्ये सपोर्टिव्ह पर्सन्स खूप आहेत हे वेळोवेळी जाणवतं आणि समाजामध्ये आपल्या जवळचे कपडे घालणारे सुद्धा खूप आहेत हेही लक्षात घ्या. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमच्या मनातून तुम्ही भक्कम व्हा, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्हाला पाय दिसणारे पण आहे आणि तुमचं सपोर्टिव्ह सिस्टम पाय धरून तुम्हाला हात धरून वर होणारे मित्र पण आहे. कोणाला ओळखत बसू नका, कोण कसं आहे हे पाहू पण नका. फक्त मी कसा आहे हे बघा, माझ्याकडून काय होऊ शकतं हे बघा, सोशल काम माझ्याकडून किती जास्तीत जास्त होऊ शकतं हे बघा. ज्या वेळेला आपण लोकांमध्ये जातो आणि जास्तीत जास्त काम करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्या समस्या आपण विसरतो, आपलं दुःख आपण विसरतो. मित्रांनो, तुम्ही अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही केलेली शॉल सुद्धा पोचवा कंपनीची होती हे मी पाहिलं. कारण प्रत्येक गोष्टीत स्टँडर्ड मी जगलेला आहे. त्या अर्थी मी फायनान्शियल नाही म्हणत पण मनातून तुम्ही स्टँडर्ड आहात. हे संस्कार शाळेचे आणि कुटुंबाचे आहेत. सकाळी ऑफिसमध्ये आम्ही एंट्री केल्यानंतर आदरणीय दादासाहेब संस्था चालक आहेत, बरं संस्था चालक आहेत, नमस्कार कुणी कुणाला करावं तर हात जोडून त्यांनी आम्हाला पहिले नमस्कार केला. हे विशेष त्या कुटुंबाचं आहे आणि अशा प्रकारचं जर वरिष्ठ असतील
त्याला म्हणतोय मैत्रीपूर्ण व्यवहार आमच्यामध्ये आहे. सुखदुःखाला अतिशय जोरदारपणे धावून जातात आणि आपण कल्पना पण करत नाही की आपल्या संकटाच्या काळात हा स्टाफ अशा प्रकारचा आहे असं आपल्याला जाणवत पण नाही. आपले फॅमिली मेंबर आहेत असं आपल्याला वाटतं आणि म्हणून नक्कीच आमच्या हातून तुम्ही घडलात मित्रांनो. विद्यालयाच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू. थँक्स अ लॉट. तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 नाही. तुटेल का रे वाडा यार नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर. क्षणात भक्ती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. कुठे झाला रे?
आपली न्यारी फिरवू दुनिया सारी मग तालावर नाचेल टेंग डॉंग डिंग जिंदगी तुफानी आड ये वो कोणी शिकू धडा त्यांना हे 1 2 3 अरे तुझी माझी हा माझी तुझी तुझी माझी हा माझी तुझी आणि माझी ही दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय अरे सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 तुटेल का रे वादा यार नाही 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 दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय तर काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर जगा वेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय तेव्हापासून तर आजपर्यंत कधीपासून शिकवलं मी उभं राहूनच शिकवतोय आणि त्यांना सांगितले हा स्कूल सगळ्या शिक्षकांना आजही सांगतो पाठ केला नाही तुला उलटा टाक तू माझ्या डोळ्यासमोर दिसू नको तुला पाठ केला नाही
वही ठेवली गेली पण जातं ते मात्र ते रंगोळी जयतु संस्कृतम जयतु भारतम. नवीन सांगते रेकॉर्ड करता किस्सा. कविता शिकवत होते आणि मी मागे बसलेले. नंतर वरतून पाल पडली मागच्या बेंचवर त्या मुलीच्या पुस्तकावर. कोण होतं माहिती नाही मागे. तिने पुस्तक असं केलं ती पाल माझ्या पाठीवर आली. नंतर नेमका बुधवार होता आणि बुधवारी आपण रंगीत कलरचे कपडे घालायचो. मी माझी ओढणी होती असं ती तरी पाल निघत नव्हती. मग आजूबाजूला सगळ्या मुलींनी माझ्यावर पाणी शिंपडलं. म्हणजे की इशारे असते आणि अशुभ असं मानलं जातं. मग मॅडम बोलल्या की तुम्ही आता 21व्या शतकातील मुली तुम्ही काय अंधश्रद्धा बाळगताय. तर म्हणजे मला एवढं सांगायचं की आपल्या गुरुजनांनी फक्त पुस्तकी ज्ञान नाही दिलं आपल्याला, तर रिअल आपण जीवनामध्ये एक जे व्यावहारिक ज्ञान असतं आणि जीवन जगताना जे आपल्याला आवश्यक असतं ते ज्ञान सुद्धा दिलेलं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मागे मी बसायचो. आपल्याला ते बीजगणिताला ते आलेख वगैरे राहायचे ना वया ती वही एक दिवशी मोठी होती. जर तो मार्क सर्वात फायनलिस्ट मार्क खाल्ला म्हणून मला लक्षात ती वही वाकडायची. मी त्याला काय थोडासा पुढे सर म्हणजे आणि तो जाड असल्यामुळे काय व्हायचं तो पुढे आला तरी मागे व्हायचा मागे आला तरी पुढे व्हायचा. आता त्याच्या याच्यामध्ये झाला मला आला संताप मी त्याला मारले 2 बुद्धी आणि नेमकं ते परदेशी सरांनी बघून घेतलं. परदेशी सर आले आणि सरांनी काय केलं सरांचं काही बाहेर झालं असेल ते त्यांना माहिती आता. ते आले आणि आम्हाला दोघांना इथं बोलवलं. कृष्णकांत इथं होता मी बाजूला होतो ना श्रीराम माळी इथं बसायचा. मारायला गेले त्याला आणि बसला मार श्रीराम माळी आणि तो बाजूला सरकून गेला आणि मला धरून इकडनं मारत एक किस्सा आहे आणि त्याच्यात काय झालं मी गाणं म्हणत होतो. ते ओढणी ओढके नावा असं वाजत होता. ओढणी ओढके वाजत होता. त्यात आर पाटील सर आले. आम्हाला दोघांना बाहेर काढलं आणि प्रत्येक वर्गात वाजत प्रत्येक वर्गामध्ये आम्हाला एक गाणं म्हणायचं असा किस्सा झाला. वारला तो काही किस्से सांगायचे का लवकर सांगा. पेपर चालू होता मराठीचा पेपर होता. आपण वरती बसलो होतो सगळे. तेव्हा आहे ना चिठ्ठी पकडली गेली कोणाकडे चित्तूकडे नाईक मॅडम होते. नाईक मॅडमांनी सगळ्या वर्गाला चिठ्ठी घेतली होती. चिठ्ठी म्हणजे कॉपी ना आणि आता चिठ्ठीचा उलगडा होऊन काही फायदा काय पाहिजे आता 50 शंभर द्यावर आम्हाला 40 आम्हाला तुझं वय ही गाईडलाईन ज्यावेळेस मिळते ना ते नाही बा मी माझा मुलगा या शाळेत होता त्या शाळेमध्ये अशा पद्धतीने उपक्रमशील शाळा आहे शाळेमध्ये असे उपक्रम घेतले जातात. तरी आपण आपल्या शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारे उपक्रम घेतो. म्हणजे मला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो की सन 2024-25 तात्पर्य असं आहे की मुख्यमंत्री माझी शाळा समतल शाळा हा जो शासनाचा उपक्रम होता त्या उपक्रमांतर्गत आपल्या विद्यालयाला तालुक्यातलं पहिलं पारितोषिक मिळालं. या पारितोषिकाचं आपण यंत्र बघितलं रोख रक्कम 3 लाख रुपयाचं चेक दिले शाळेत. त्याच्यासाठी मी म्हणा माझे सहकारी जे शिक्षक असतील म्हणजे 5-6 जणांना आम्ही असा एक विचार केला की गेट टुगेदर. त्याच्यामुळे आज असं थोडंसं वाटतं की आज आपण आपल्या ज्या आयुष्यात झालं बाहेरचं
धकाधकीचं जे टेन्शनचं त्याच्यात 2-3 तास का होईना पण थोडासा विरंगुळा मिळाला थोडेसे काहीतरी जगले आनंदाचे क्षण हेच बरं झालं. आणि आज आयुष्यात नाही असा पहिला दिवस पण आहे की आज मध्ये बायकोचा मला फोनच नाही आला अजून थोड्या काळासाठी का होईना तुम्ही तुमचं टेन्शन विसरले का नाही विसरले ना मला काय वाटतंय अजून बोलायचं कोणाला? अरे माझ्या मुलांना दाखवतो की बेटा ताई माझी शाळा आहे तो माझ्याकडे बघतो माझ्या शाळेकडे पप्पा खरं या शाळेत होता का बस? आवाज कमी आहे संदीप पाटील म्हणून एक मित्र होता हा नाही दुसरा एक तो आम्ही दोघे असं अचानक आम्ही असं दरवाजा होता आमचं वरती बसायचं सातवीला असताना तर दोघांनी आमच्या असं दोघांमध्ये मारा मस्ती चालू होती त्या मस्तीमध्ये शिवाली वाली आली आणि ती पडली त्याच्यामध्ये ती पडली त्याच्यानंतरचा पिरियड होता आर पाटील सरांना तिने आले त्यांना सरांना सांगून दिलं की यांच्यामुळे पडली म्हणून सरांनी एवढं बोर्ड लावा दोघांना विचारू नको ते अजूनही आठवतं एकदा मारलं अशी वाढ आहे मला. दोन्ही चालत आहे. स्वाती देशमुख माझं डोकं पडलं नाणी नावाची छडी होती मी काहीतरी दंगामस्ती करत असेल आणि मी दंगामस्ती करत होतो तर मी असा हात लावला तर मला असं वाटलं की माझ्या हाताला ती लागेल छडी तर तिने ती नाणी नावाचा प्रकार होता एक चौकडी असं चौकडी अशी एवढी होती मी असा हात केला मला वाटलं ती लागेल मला माझ्या हाताला आणि आईसवर डायरेक्ट ब्लडिंग झालं होतं तेव्हा एक स्वाती देशमुखनी मला गिफ्ट दिलेलं आहे मिस मी स्वाती आज मी त्याला कॉल केला होता मी नाही गंधा सोनिया जाई ना म्हणजे हात लावलाय म्हणून तू सुधारलाय ते आपण भाग्यशान सोशल मीडिया आता शिक्षक कचरतात विद्यार्थ्याला कारण एखादी क्लिक व्हायरल झाली त्यांच्या नोकरीवर कदांतर येऊ शकतात खाल्लाय ना कुठे मगाशी कोणाला तरी बोललो मी एक गौरवने सांगतो मी सगळ्यांचा म्हणजे इव्हन देसले सर होते ना तो बिचारा माणूस बोलला मारायचा नवीन आले होते मैत्रिणी आल्या फॉर्मॅलिटी पूर्ण करत डायरेक्ट आपल्या आणि म्हणजे मोठ्या मेन लीड मध्ये होता तो आमचा हरीश होता फुलाचा वाटा आमचा पाकळीचा वाटा आहे पण मेन सगळ्यांना जोडूनच कार्यक्रम करणार आहे की नाही आहे हे बघण्यासाठी त्याची बायको पण सोबत आली म्हणजे ज्यावेळेचं लक्ष्मीपूजन मी केलेलंच नाही घरी काय झालं होतं विषय आपला तोच म्हटलं लक्ष्मीपूजन प्रत्येक वर्षी येतं हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी नाही बरं आम्ही 5-6 जणांनी जसं झालं तसं नियोजन केलं कसं वाटलं नियोजन बरोबर आणि 5वी 6वी 7वीचे एक डिव्हिजन
म्हणजे साधारणतः मी आर.बी. पाटील 1996 साली जेव्हा एंट्री झाली त्यावेळेस आपल्याकडे तुम्ही एवढं सापलेला होते ना माझ्या मते जेंट्समध्ये मोजून 3 जेंट्स होते मोबाईल सर शिल्पी सर आणि गोरे सर त्यांच्या मदतीला आम्ही 2 एक्स्ट्रा त्याच्या 2-3 वर्षानंतर जेव्हा ॲडव्हर्टाईज त्यावेळेस सर बोरसे सर आणि देशले संगीता इंट्रोडक्शन देते नाही दादा व्हिडिओ नका घेऊ. माझं नाव सुजित कुमार ईश्वरलाल आरे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 8वी अ ला मी मॉनिटर होतो बरोबर, आणि सगळ्यांचे 2 मार्क कापत होतो. त्याबद्दल मी आज माफी मागतो. सगळ्यांना आज फक्त इंट्रोडक्शन आहे भाषण एम फार्मसी झालेला आहे. सोबत आज मी विद्यार्थी सुद्धा आहे. PhD चालू आहे माझी. 6 महिन्यांनी व्हायवा आहे. तो व्हायवा झाला म्हणजे मी पण डॉक्टर होऊन जाईल. त्यानंतर मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो KYDCT कॉलेज ऑफ फार्मसी साकेगाव भुसावळ. तुम्ही मला फार्मसीबद्दल कुठलंही काही अडचण असली तर संपर्क साधू शकता. मी 8वी अ ची मॉनिटर होती. तुमचे मार्क्स मी मायनस नाही केले, फक्त जे चुका करायचे त्यांचेच मायनस करायचे. आता सध्याचं नाव माझं संगीता वैभव खैरनार. मी ठाण्याला असते. मी ॲसेंचरमध्ये टीम लीड ॲज अ वर्किंग आहे आणि माझं MSc कम्प्युटर झालं आहे आणि माहेर तर माझं इथं 40 वर्षाचं. मी इथे दिवाळीत आहे तसं, त्यामुळे कोणाला इच्छा असेल आपण तेव्हा सर्वजण परत भेटू दिवाळीत. मी BSc कम्प्युटर सायन्स कंप्लीट केलं पुण्यातनं. त्याच्यानंतर मुंबईला जॉबला आहे आता. 2015पासून मुंबईत आहे. मी IT मॅनेजर म्हणून आहे डेटा सेंटरमध्ये. डिजिटल सेंटर आहे. धन्यवाद. मी पुढचं नाही का भाषण द्यायचे जसं संगीता बोलली तसं मी दर दिवाळीत येतो. मधले काही दिवाळीत आलो नाही लग्न झाल्यानंतर, पण आता दर दिवाळीत येतो तर आपण पुन्हा चालेल. परवानगी 10वी अला होतो मी. माझं शिक्षण MA झालेलं आहे पॉलिटिक्स सायन्समध्ये आणि मी हॉटेल व्यवसायात आहे. सध्या चाळीसगावमध्ये स्थायिक असतो. मी BE कम्प्युटर केलेलं आहे आणि मी आता सध्या पुण्याला जॉब करतो. सायबर सिक्युरिटीमध्ये आहे मी आणि पुण्यातच स्थायिक. काही अडचण असल्यास मला संपर्क साधा. नाव सांगा. हॉटेल प्रिया येथे चित्रपटची मटण प्रिया. माझं नाव संपर्क अरे, मोबाईल आणतो, काय होतं? जराशी चालू करा. रामभाऊ पाटील. मी बालवाडीपासून होती. ही शाळा पण आम्ही तिकडची पण होती. आम्ही लहानपणापासून इकडेच होतो, सगळे सोबतच होतो. 10वीपर्यंत होती. 7वीला मॉनिटर होती. हे म्हणजे माझे खूप भांडणं व्हायचे. ऐकलं का सॉरी बोलली आहे. मी BE कम्प्युटर केलं आहे आणि टेक महिन्यामध्ये जॉब करते. आता फ्रीलान्सरचे प्रोसेस देते. फुल स्टॅक डेव्हलप करायचं. फुल स्टॅक डेव्हलप मी 10वीपर्यंत इथेच होतो. 5वी ते 10वी तुकडीत. मी सध्या FMCG कंपनी इलॅस्टिक रनमध्ये मार्केटिंग करतो आणि विथ टेलरिंग पण करतो. टेलरिंग आता बंद आहे. मी मीनाक्षीताई आहेत ना त्यांच्या कंपनीमध्ये मास्टर म्हणून काम करतो. ओके. पार्ट टाइम. मी 8वीपर्यंत आपल्या शाळेत होतो. मी आता बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करतो शाळेत.
आता माझं नाव आहे पूजा महेंद्र राका. माझं कंपनी सेक्रेटरी कंप्लीट झालं आहे आणि मी आता ट्युशन क्लासेस घेते घरूनच. 60 स्टुडंट आहेत. मला आधीपासूनच शिक्षणाची आवड होती आणि मी शिर्डीत राहते. सगळ्यांनी नक्की यावं अशी माझी इच्छा आहे. चानमल जैन, सध्याचं नाव सोनम महावीर गोलेच्छा. मी CA कंप्लीट केलं आहे, मीन्स चार्टर्ड अकाउंटंट. सध्या मी प्रॅक्टिसही करते. डिस्टर्ब केलं यार. सोनम चानमल जैन, आत्ताचं नाव सोनम महावीर गोलेच्छा. मी चार्टर्ड अकाउंटन्सी कंप्लीट केलं आहे, प्लस MCOMही झालं आहे. ते पुण्यातून झालं आहे. सध्या मी जळगावला असते, प्रॅक्टिसही करते आणि बदाले महाले लंके म्हणून जळगावची जुनी फर्म आहे, 30 वर्ष जुनी. तिथे मी पार्ट टाईम पण जाते ॲज अ टॅक्स कन्सल्टंट. मी पहिली ते 10वी अभिनवलाच होतो. आवाज निघायचा नाही माझं 10वीपर्यंत. 10वीपर्यंत माझा आवाज निघत नव्हता. धनश्रीचा खूप आवाज निघायचा. तर मी आता सध्या पुण्याला डेटा एंट्रेगा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये लीड डेटा आर्किटेक्ट म्हणून जॉब करतो. आणि माझं वर्क फ्रॉम होम आहे. सध्या 40 गावनंच चालू आहे माझं काम. आता टेम्पररी पर्पजसाठी मी जळगावला गेलेलो आहे. परत 40 गावला यायचं पुढच्या वर्षीपासून पूर्ण 40 गावून काम करतो. 10वीपर्यंत मी ह्याच शाळेत होतो. 10th A. मी डोळ्यांचा डॉक्टर आहे नाशिकला. कोणालाही डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे नक्की येस. शाळेचा आयडेंटिटी कार्ड लागेल त्याला. शाळेचा आयडेंटिटी कार्ड राहिलं तर विचार करतो तुमच्या सगळ्यांसाठी. पहिली ते 10वी या शाळेत होती. माझं 12वी सायन्स नंतर DED झाले. इंग्लिश पण झाले. मी शारदा इंटरनॅशनल स्कूलला प्रायमरी टीचर आहे आणि MPSCचा पण प्रयत्न करते, पण वेटिंगला आहे 2 वर्ष. माझं माहेरचं नाव आहे, सासरचं नाव प्रियंका राहुल देशमुख. माझं BA झालं, MCM झालं आहे. मी बंधन बँकेमध्ये आणि मी धनश्रीच्या म्हणण्यानुसार मास्तरच आहे आणि मी 40गावमध्येच आहे. 40गाव एज्युकेशन सोसायटी कोणत्या शाळेत? कळंत्री विद्यालय म्हणून त्या ठिकाणी मी शिक्षण. आदर्श शिक्षक म्हणून आदर्श शिक्षक अजून ते फिल्म नाही आलंय रे आदर्श शिक्षकचं. ओके, थँक्यू. आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही पहिलीपासून ते 10वीपर्यंत या शाळेत होतो मी. माझं कॉस्मेटिक शॉप आहे 40गावलाच. पहिली ते 10वीपर्यंत आणि आताचे नाव पूजा रुपेश पाचपुते. मी अभिनव शाळेत पहिली ते 10वीपर्यंत होती आणि आता सध्या नाशिकला माझं MA झालं. गृहिणी आहे आता. मी पुण्याला IT कंपनी जॉबला आहे. सूर्यवंशी 4थी ते 10वी शाळेत होतो. माझं TNTC मीन एज्युकेशन झालं आहे. नंतर मी कॉम्पिटेटिव्हची तयारी करत होतो. आता बंद केलं आहे आणि आता सध्या आमच्या संस्थेचं कामकाज सांभाळतो. पहिली ते 10वी याच शाळेत होतो आणि आता सध्याला पुण्याला आहे. मी MSc स्टॅटिस्टिक केलं आहे. संदीप शेवाळे मी सोबत होतो आणि आता डेटा अनालिस्ट म्हणून जॉब करतो पुण्याला. आज डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्री माध्यमिक विद्यालयामध्ये सन 2005च्या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जवळपास एकंदरीत 78 विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी IT क्षेत्रामध्ये आहेत, काही विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत, तर काही विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आहेत, काही विद्यार्थी व्यक्तिगत त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि बरेचसे काही विद्यार्थी जे आहेत ते समाजसेवा इतर अनेक NGO जे आहेत त्याशी संलग्न आहेत. आज खऱ्या अर्थाने डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्री माध्यमिक विद्यालयामध्ये हे सगळे विद्यार्थी जुलीच्या पावलांनी त्यांनी प्रवेश केला होता. परंतु आज खूप आनंद वाटला की या सर्व विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं एक घरटं जे आहे ते तयार केलेलं आहे. एक स्वतंत्र आयुष्य जे आहे ते जगत आहेत आणि अत्यंत प्रगल्भ असं आयुष्य जगत असताना ते समाजाशी एकनिष्ठ आहेत. समाजामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडून येत आहेत. एक लक्षात घ्या, अशाच पद्धतीने या विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी घडलेले आहेत आणि घडणार आहेत, त्याबद्दल शंका नाही. एवढंच मी या ठिकाणी म्हणतो. आणि पुनश्च तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आज तुम्ही या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून एकत्रित झाला. पुनश्च आपण यावं आणि
आमच्या विद्यालयाला म्हणजेच आपल्या विद्यालयासाठी आपल्याला काय वाटतंय की आपल्या विद्यालयाच्या माध्यमातून आपल्याला काय अपेक्षा आहे, विद्यालयामध्ये आज नाविन्यपूर्ण काय आपण काही करू शकतो का, यासाठी आपण निश्चितच आपल्या मार्गदर्शन केलं पाहिजे. पुढील तुमच्या सगळ्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आज डॉक्टर काकासाहेब म्हात्रे माध्यमिक विद्यालयामध्ये 2005च्या बॅचचे विद्यार्थी यांचं स्नेहसंमेलन आणि एक आनंद उत्सव आणि माझी शाळा माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचं एकत्रित स्नेह त्या ठिकाणी स्नेहभोजन आणि स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. खरं म्हणजे शिशुविहार, बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक या तिघही युनिटमधून हे विद्यार्थी या ठिकाणी घडत असतात आणि घडत असताना साधारणतः 21 वर्षापूर्वी हे विद्यार्थी आमची शाळा त्या ठिकाणी सोडून गेले, पण तो स्नेह त्यांनी आजही कायम त्या ठिकाणी ठेवला. शाळेमध्ये असलेले संस्कार, आपल्या परिवाराने दिलेली त्या काळातली शिकवण आजही त्यांच्यामध्ये ती जपणूक आहे. अनेक विद्यार्थी आज भेटल्यानंतर छोट्या छोट्या वर्गात दिसणारी ही छोटी छोटी लेकरं आज मोठी झाल्यानंतर निश्चितच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं करिअर त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेकांनी नाविन्यपूर्ण अशा सेवा बजावत आहेत. काही प्रशासकीय सेवेत आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही इंजिनियर्स आहेत. हे छोटे छोटे लेकरं त्या काळामध्ये शिक्षकांनी केलेली मेहनत असेल, संस्थेने दिलेलं लक्ष असेल, यामुळे यांचं भविष्य त्या ठिकाणी निश्चितच उज्ज्वल त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा अनेक विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांचं आरोग्य, त्यांच्या परिवाराचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहावं. जसं ह्या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी प्रेम आपुलकी दाखवली, तसंच त्यांच्या विद्यार्थ्यांनी भावी काळामध्ये दाखवावं आणि सर्व विद्यार्थ्यांना निरोगी आयुष्य लाभावं अशा सदिच्छा आणि शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. मला त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं, मनापासून त्या सगळ्यांचं आभार मानतो. एक आवाज द्यायला नव्हता शेवटचा. ₹1200 पगारावरती नोकरीला लागलेला एक सामान्य कुटुंबातला मुलगा आणि आज लास्ट काही पगार असेल, पण प्रामाणिकपणा केलेली सेवा हे सगळे प्रामाणिकपणे करतात. पण त्याच्यामध्ये अति प्रामाणिकपणा असेल तर त्याचं फळ कसं चांगलं असतं. मला स्वतःला 2 मुली आहेत, एक मुलगा आहे. मोठी मुलगी राष्ट्रीय विद्यालयात शिक्षिका आहे, ज्युनियर कॉलेजला. लहान मुलगी MPSC झालेली आहे, तिचं मंत्रालयात सिलेक्शन झालेलं आहे. पण लहान बाळ असल्यामुळे तिचे मिस्टर PS आहे. मुलगा BTech झालेला आहे, कंपनीचा जॉब केला होता, तो MPSC तयारी करतो. हे सगळं जे काही आहे ते तुमच्या सगळ्या लेकरांचं जे काही असेल आमच्या सरकारच्या पाठीशी केलेल्या कामाची एक पावती हे मी नेहमी मानतो. कारण शाळा जरी मंदिर असतं तर विद्यार्थी हे दैवत आहे आणि या दैवताशी जेवढे इमान आपण करतो तेवढं निश्चितच त्याचं एक चांगलं फळ आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळत असतं. 31 वर्ष उपशिक्षक होतो आणि आता जवळजवळ 5 वर्षापासून मुक्त आहे. एक गोष्ट आवडून या ठिकाणी सांगेल, मुख्यमंत्री माझी शाळा शासनाने जो उपक्रम राबवला त्याच्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज यांच्यामधून 389 शाळांमधून आपली शाळा म्हणजे
तुमचा परिवार, तुमचे आई वडील आणि तुमचे येणारे तुमचे काही कुटुंबाचे कर्ते धरते जे काही आहे तुमचे लहान लहान लेकरं, त्यांनाही चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभो. तुम्ही ज्या पद्धतीने शिकले, शाळेविषयी तुम्ही एक चांगल्या प्रकारची भावना ठेवली. 21 वर्षाने का आपण एकत्र आला, खरोखर आनंद वाटला. जीवनामध्ये माणसाने आनंद वाटत आला पाहिजे. ज्या वाटेने आपण जाणार आहात ती वाट आनंदमय झाली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की आता मला माझे नातेवाईक विचारत नाही, जवळचं कोणी विचारत नाही, शेजारी विचारत नाही, पाजारी विचारत नाही, अशा वेळेस मित्र याने गाणं काढलं असं मला माहीत नाही, पण मला माझ्या अनेक मित्रांचा आजही एवढा गर्व आहे. म्हणजे कदाचित त्यांची परिस्थिती माझ्यापेक्षा चांगली असेल, पॉलिटिकल क्षेत्रामध्ये ते खूप मोठे असतात मित्र, पण मित्र त्या ठिकाणी साहेबराव गोडे सर असतील, आमदार होते 15 वर्ष, आमचे चांगले मित्र. कैलास सूर्यवंशी सर असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं त्यांचं नाव आहे. रमेश डॉक्टर असतील, त्या ठिकाणी कैलास पाटील साहेब असतील, आमचे मित्र एक चंद्रकांत सोनवणे ते आमदार आहेत चोपड्याचे. असे अनेक मोठे लोक आहेत की त्यांनी नुसतं मित्र म्हणून असं हे नाही, मित्र श्रीकृष्णासारखा पण होता, मित्र सुदामासारखा पण होता, पण मित्रत्वामध्ये त्या ठिकाणी परिस्थिती आडवी आहे नको, जातपात त्या ठिकाणी आडवी आहे नको, तो चांगला हा वाईट हे त्या ठिकाणी आहे नको, स्त्री पुरुष हे त्या ठिकाणी यायला नको. आम्ही या काळाचे विद्यार्थी आहोत, एक वेगळं आपल्याला माहित पाहिजे आणि त्या आयुष्यावर निश्चित आपण नवा या मला सगळ्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा त्या ठिकाणी देतो. मला या ठिकाणी बोलवलं, उशीर झाला, पुन्हा एकदा सगळ्यांनी दिलगिरी व्यक्त करतो. आणि एक आता त्यांनी सांगितलं की सर ते गाणं होतं, त्या काळामध्ये आनंद शिंदेची गाणी फार फेमस नेहमीच बाबा तुमची नाही, पण त्या त्याच्यावरती आम्ही ट्रेनमध्ये गाणं त्या ठिकाणी जोडलेलं होतं. नेहमीच बाबा तुमची गाडी नका लावू दप्तर घेण्याला, जाऊ कशी कशी मी शाळेला हो, जाऊ कशी कशी मी शाळेला, जाऊ कशी कशी मी शाळेला हो, जाऊ कशी कशी मी शाळेला. शाळेची शिस्त आवाय बाई, शाळेची शिस्त आहे बाई, उशीर झाल्यावर शिक्षा होईल. जाऊ कशी मी शाळेला हो, जाऊ कशी कशी मी शाळेला, जाऊ कशी कशी मी हे गाणं त्या ठिकाणी मी बऱ्याच वेळा म्हणायचो, आताही मुलांना त्या ठिकाणी म्हणून दाखवतो. आमच्या दिदीने सांगितलं म्हणून दाखवलो. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय.
जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई गुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी, आपली यारी, आपली यारी. दोस्त है तू अपना, जान से प्यारा है, जान है तू अपनी, तू सबका दुलारा है. तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कोणाशी करू, आमचा आहेस कार्टून तू, जाऊ नकोस रडवून तू. आठवण येईल तुझी, तू परतून येशील का. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. अभ्यासाच्या नावा